शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण तब्बल 2 योजनेचे पैसे आज वितरित करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होत असल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे। बघा, पहिलीच योजना आहे नुकसान भरपाई। राज्यात विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते आणि त्याच अनुषंगानं आज शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होत आहे। यात बीड, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, वाशिम, रायगड, रत्नागिरी, नांदेड, धाराशिव, वर्धा, पुणे, ठाणे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, सोलापूर, हिंगोली, जालना, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात वाटप सुरू असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे। दुसरी मोठी योजना आहे पीक विमा। खरीप 2024 कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी अखेर आज 75% अग्रिम लागू करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट 75% वाटपाचे आदेश राज्य सरकारनं दिले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळी 7 वाजल्यापासून पीक विमा जमा होत असून त्याचे SMS शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला मोठा हातभार लागणार आहे। तुमच्या जिल्ह्याची अपडेट हवी असेल तर खाली आम्हाला तुमचा जिल्हा कमेंट करून पाठवा। तुमच्या जिल्ह्याची अपडेट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील खाली कमेंट करा। धन्यवाद।